नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. DMER भरतीची सुधारित म्हणजेच फायनल रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती जर तुम्ही चेक केलेली असेल तर तुम्हाला कमेंट करायचं आहे की नेमके तुमच्या सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये काय बदल झालेला आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली आन्सर की डाउनलोड केली ती 9922476654 या नंबरवर व्हॉट्सअपला पाठवायची आहे. म्हणजे आपल्याला समजेल की ज्या पहिल्या उत्तर तालिका होत्या आणि ही सेकंड रिस्पॉन्स शीट जी लावलेली आहे त्यामध्ये काय बदल आहे. तुम्ही जर तो पाहिलेला असेल, तुम्हाला जर तो आढळून आला तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्हाला किती मार्क्स आहेत तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या ठिकाणी आपण रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची, नॉर्मलायझेशन काय होणार आहे, नेमकं कट ऑफची स्थिती काय आहे, संपूर्ण गोष्टींबाबत डिस्कशन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेली आहे त्यांनी या नंबरवर त्यांची रिस्पॉन्स शीट पाठवायची आहे. म्हणजे आपल्याला समजेल की नेमके काय चेंजेस हे रिस्पॉन्स शीटमध्ये झाले. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरतीची किंवा महानगरपालिकेची तयारी करत असाल तर दोन पुस्तके मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहेत. ही पुस्तके तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे नगर परिषद 34 प्रश्नपत्रिका संच आणि महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तकं खरेदी करू शकता, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा जी महानगरपालिका भरती आहे तिला टार्गेट करत असाल तर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी रिस्पॉन्स शीट अवेलेबल झालेली आहे ती कशा पद्धतीने डाउनलोड करायची ते आपण सुरुवातीला बघणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला अगोदर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, नंतर पासवर्ड, नंतर कॅप्चा फिल करून लॉग इन करायचं आहे. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे पासवर्ड नसेल, ID नसेल, ते खाली जे पर्याय दिलेले आहेत फॉरगॉट युजर ID किंवा पासवर्डचा पर्याय वापरून किंवा चेंज पासवर्डचा पर्याय वापरून या ठिकाणी पासवर्डमध्ये बदल करू शकतात किंवा पासवर्ड आणि ID पुन्हा सुद्धा मिळवू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतरच तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट ही डाउनलोड करू शकता. आता हे झालं लॉगिनच्या बाबतीत. नंतर जर आपण पाहिलं पुढे, तर इथे आपल्याला दिसतं की वेळापत्रक जे आहे, काही पेपर पुढे ढकलण्यात आले होते. मात्र वेळापत्रकामध्ये इथे आपल्याला दिसतं की फार्मासिस्ट हे जे पद आहे, या पदाची शिफ्ट एकापेक्षा जास्त वेळा झाली होती. ज्या ज्या पोस्टचा पेपर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालेला असेल, त्या पदाचं होत असतं नॉर्मलायझेशन. म्हणून तुमचा पेपर, तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला समजेल की किती विद्यार्थ्यांनी कोणत्या परीक्षेसाठी, कोणत्या पदासाठी फॉर्म भरला. फार्मसिस्टचं जर आपण पाहिलं तर फार्मसिस्टच्या एकापेक्षा जास्त शिफ्ट होत्या. त्यामुळे फार्मसिस्ट या पदाचं 100% नॉर्मलायझेशन होणार आहे. आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरच जे काही तुमचे मार्क्स राहतील त्याच्या बेसिसवर तुमची निवड होईल. म्हणून सध्या सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार तुम्ही जर फार्मसिस्टसाठी फॉर्म भरलेला असेल, तुमचे जे मार्क्स आहेत त्यामध्ये आणखी बदल होणे बाकी आहे. जेव्हा नॉर्मलायझेशन होईल तेव्हा तुमचे जे फायनल मार्क्स राहतील त्याच्याच बेसिसवर निवड होणार आहे. आता इथे जर आपण अर्ज संख्या पाहिली तर काही पदांसाठी अर्ज जास्त आले होते, मात्र काही जे टेक्निकल पद आहे त्यासाठी अर्ज कमी आलेले होते. इव्हन त्याच्या जागासुद्धा कमी होत्या. म्हणून प्रत्येक पदाचा कट ऑफ हा वेगवेगळा लागू शकतो आणि तोही प्रत्येक कॅटेगरीचा. तुम्हाला किती मार्क्स आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणजे त्यानंतर आपल्याला एक अंदाज येईल की सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये काय चेंजेस झालेले आहेत. जेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्यापर्यंत येतील तेव्हा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो आपल्या टेलिग्रामला टाकणार आहोत. म्हणून तुम्ही टेलिग्राम सुद्धा जॉइन करून ठेवा. त्यावर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्यापर्यंत आले की आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहोत. तर अशा भरतीमध्ये काय असतं, पदं जी आहेत ती फार वेगवेगळी होती. त्यासाठी असणारं क्वालिफिकेशन सुद्धा वेगवेगळं होतं. जागाही कमी आहेत आणि त्यातही अर्ज जे आहेत इतर पदांच्या जी तुलनेने आपण पाहिलं तर कमी आलेले दिसतात. म्हणून कट ऑफ जो आहे तो कितीवरी जाऊ शकतो एक्झॅक्टली कोणीही सांगू शकत नाही. शेवटी कट ऑफ जो आहे तो एक अंदाज असतो. नेमक्या ज्या सर्वसाधारण मागच्या 2-3 वर्षामध्ये भरत्या झालेल्या आहेत, सध्याची कॉम्पिटिशन पाहता, तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे त्याचा दर्जा पाहता यावरून कट ऑफ ठरत असतो आणि विद्यार्थ्यांनी किती मार्क्स मिळवले हे सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्ही तुमचे मार्क्स, तुमची कॅटेगरी, ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलाय ते पद कमेंट करून सांगा. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा एक अंदाज येऊ शकतो आणि तुमचा पेपर हा कोणत्या शिफ्टमध्ये झाला तेही तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. कारण की तुमच्या शिफ्टचे सुद्धा अनेक उमेदवार हा व्हिडिओ पाहत असतील आणि तेही तशाच पद्धतीची कमेंट किंवा तुम्हाला रिप्लाय त्या ठिकाणी मिळून जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास संपूर्ण माहिती जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. प्रोसेस जर आपण पाहिली तर पहिली उत्तर तालिका लागली होती. त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट सध्या लागलेली आहे. यानंतर लवकरच आपल्याला मेरिट लिस्टसुद्धा दिसेल. मेरिट लिस्टनंतर तात्पुरती निवड यादी, नंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट. आणि फायनल सिलेक्शन लिस्ट लागल्याच्या नंतर आपल्याला समजेल फायनल कट ऑफ काय राहील. तर अशा पद्धतीने आता पुढची प्रक्रिया पार पडली जाणार आहे. तुमची जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही DVसाठी कमेंट करा. आपण DVचा सुद्धा एखादा व्हिडिओ घेऊन येऊ. पण त्यापूर्वी मेरिट लिस्ट येणं गरजेचं आहे. मेरिट लिस्ट जेवढ्या लवकर येईल तेवढ्याच लवकर तुमचं DV होण्याची शक्यता आहे. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. DMER भरतीची सुधारित म्हणजेच फायनल रिस्पॉन्स शीट
प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती जर तुम्ही चेक केलेली असेल तर तुम्हाला कमेंट करायचं आहे की नेमके तुमच्या सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये काय बदल झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपली आन्सर की डाउनलोड केली ती 9922476654 या नंबरवर व्हॉट्सअपला पाठवायची आहे. म्हणजे आपल्याला समजेल की ज्या पहिल्या उत्तर तालिका होत्या आणि ही सेकंड रिस्पॉन्स शीट जी लावलेली आहे त्यामध्ये काय बदल आहेत. तुम्ही जर तो पाहिलेला असेल, तुम्हाला जर तो आढळून आला तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुम्हाला किती मार्क्स आहेत तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या ठिकाणी आपण रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची, नॉर्मलायझेशन काय होणार आहे, नेमकं कट ऑफची स्थिती काय आहे, संपूर्ण गोष्टींबाबत डिस्कशन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेली आहे त्यांनी या नंबरवर त्यांची रिस्पॉन्स शीट पाठवायची आहे. म्हणजे आपल्याला समजेल की नेमके काय चेंजेस हे रिस्पॉन्स शीटमध्ये झाले. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरतीची किंवा महानगरपालिकेची तयारी करत असाल तर 2 पुस्तके मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहेत. ही पुस्तके तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे नगर परिषद 34 प्रश्नपत्रिका संच आणि महानगरपालिका TCS 92 प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तकं खरेदी करू शकता, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा जी महानगरपालिका भरती आहे तिला टार्गेट करत असाल तर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी रिस्पॉन्स शीट अवेलेबल झालेली आहे ती कशा पद्धतीने डाउनलोड करायची ते आपण सुरुवातीला बघणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला अगोदर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, नंतर पासवर्ड, नंतर कॅप्चा फिल करून लॉग इन करायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांकडे पासवर्ड नसेल, ID नसेल, ते खाली जे पर्याय दिलेले आहेत फॉरगॉट युजर ID किंवा पासवर्डचा पर्याय वापरून किंवा चेंज पासवर्डचा पर्याय वापरून या ठिकाणी पासवर्डमध्ये बदल करू शकतात किंवा पासवर्ड आणि ID पुन्हा सुद्धा मिळवू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतरच तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट ही डाउनलोड करू शकता. आता हे झालं लॉग इनच्या बाबतीत. नंतर जर आपण पाहिलं पुढे तर इथे आपल्याला दिसतं की वेळापत्रक जे आहे काही पेपर पुढे ढकलण्यात आले होते. मात्र वेळापत्रकामध्ये इथे आपल्याला दिसतं की फार्मासिस्ट हे जे पद आहे या पदाची शिफ्ट एकापेक्षा जास्त वेळा झाली होती. ज्या पोस्टचा पेपर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालेला असेल त्या पदाचं होत असतं नॉर्मलायझेशन. म्हणून तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला समजेल की किती विद्यार्थ्यांनी कोणत्या परीक्षेसाठी कोणत्या पदासाठी फॉर्म भरला. फार्मसिस्टचं जर आपण पाहिलं तर फार्मसिस्टच्या एकापेक्षा जास्त शिफ्ट होत्या, त्यामुळे फार्मसिस्ट या पदाचं 100% नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरच जे काही तुमचे मार्क्स राहतील त्याच्या बेसिसवर तुमची निवड होईल. म्हणून सध्या सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार तुम्ही जर फार्मसिस्टसाठी फॉर्म भरलेला असेल, तुमचे जे मार्क्स आहेत त्यामध्ये आणखी बदल होणे बाकी आहे. जेव्हा नॉर्मलायझेशन होईल तेव्हा तुमचे जे फायनल मार्क्स राहतील त्याच्याच बेसिसवर निवड होणार आहे. आता इथे जर आपण अर्ज संख्या पाहिली तर काही पदांसाठी अर्ज जास्त आले होते, मात्र काही जे टेक्निकल पद आहे त्यासाठी अर्ज कमी आलेले होते. इव्हन त्याच्या जागा सुद्धा कमी होत्या. म्हणून प्रत्येक पदाचा कट ऑफ हा वेगवेगळा लागू शकतो आणि तोही प्रत्येक कॅटेगरीचा. तुम्हाला किती मार्क्स आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणजे त्यानंतर आपल्याला एक अंदाज येईल की सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये काय चेंजेस झालेले आहेत. जेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्यापर्यंत येतील तेव्हा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो आपल्या टेलिग्रामला टाकणार आहोत. म्हणून तुम्ही टेलिग्राम सुद्धा जॉईन करून ठेवा. त्यावर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्यापर्यंत आले की आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहोत. कारण अशा भरतीमध्ये काय असतं, पदं जी आहेत ती फार वेगवेगळी होती. त्यासाठी असणारं क्वालिफिकेशन सुद्धा वेगवेगळं होतं. जागाही कमी आहेत आणि त्यातही अर्ज जे आहेत इतर पदांच्या जे तुलनेने आपण पाहिलं तर कमी आलेले दिसतात. म्हणून कट ऑफ जो आहे तो कितीवरही जाऊ शकतो एक्झॅक्टली कोणीही सांगू शकत नाही. शेवटी कट ऑफ जो आहे तो एक अंदाज असतो. नेमक्या ज्या सर्वसाधारण मागच्या 2-3 वर्षामध्ये भरत्या झालेल्या आहेत, सध्याची कॉम्पिटिशन पाहता, तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे त्याचा दर्जा पाहता यावरून कट ऑफ ठरत असतो आणि विद्यार्थ्यांनी किती मार्क्स मिळवले हे सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्ही तुमचे मार्क्स, तुमची कॅटेगरी, ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलाय ते पद कमेंट करून सांगा. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा एक अंदाज येऊ शकतो आणि तुमचा पेपर हा कोणत्या शिफ्टमध्ये झाला तेही तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. कारण की तुमच्या शिफ्टचे सुद्धा अनेक उमेदवार हा व्हिडिओ पाहत असतील आणि तेही तशाच पद्धतीची कमेंट किंवा तुम्हाला रिप्लाय त्या ठिकाणी मिळून जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास संपूर्ण माहिती जाणून घेतली. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. प्रोसेस जर आपण पाहिली तर पहिली उत्तर तालिका लागली होती. त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट सध्या लागलेली आहे. यानंतर लवकरच आपल्याला मेरिट लिस्ट सुद्धा दिसेल. मेरिट लिस्ट नंतर तात्पुरती निवड यादी, नंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी लागणार आहे फायनल सिलेक्शन लिस्ट. आणि फायनल सिलेक्शन लिस्ट लागल्याच्या नंतर आपल्याला समजेल फायनल कट ऑफ काय राहील. तर अशा पद्धतीने आता पुढची प्रक्रिया पार पडली जाणार आहे. तुमची जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही DVसाठी कमेंट करा. आपण DVचा सुद्धा एखादा व्हिडिओ घेऊन येऊ. पण त्यापूर्वी मेरिट लिस्ट येणं गरजेचं आहे. मेरिट लिस्ट जेवढ्या लवकर येईल तेवढ्याच लवकर तुमचं DV होण्याची शक्यता आहे. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.